हॅलो स्टुडंट्स, आज काय बघायचं आहे तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किनमध्ये लास्ट पॉईंट बघायचा. दॅट इज काय बघा पॉईंट, ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. याच्यामध्ये दोन रिॲक्शन्स आहेत किंवा दोन स्टेप्स आहेत. पहिले म्हणजे ऑक्सिमर्क्युरेशन, दुसरं म्हणजे डिमर्क्युरेशन. तर आता बघूया काय होतंय आपण. चलो काय घ्यायचं बघा, आपण एक्झाम्पल एक अनसिमेट्रिकल अल्किन घेऊया. अनसिमेट्रिकल अल्किन का घ्यायचं आहे तर तिथं तुम्हाला ॲडिशन ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल कशी होते ही बघायचं आहे. इथं सुद्धा ॲडिशन ऑफ वॉटर इन अल्किन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. मग आता इथं रिएजंट मात्र काय करायचे आहेत, वेगळे घ्यायचे आहेत. आता रिएजंट जरा बारकाईन बघा. रिएजंट काय करायचे, तीन रिएजंट घ्यायचे आहेत आपल्याला. CH3COO ट्वाइस Hg हा एक पहिला रिएजंट आहे. दुसरा रिएजंट असेल आपला वॉटर आणि मात्र तिसरा एक असणार आहे NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड इन अ प्रेझेन्स ऑफ बेस OH मायनसच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला ह्या रिड्युसिंग एजंट एक घ्यायचा आहे. तो का घ्यायचा आहे हे लास्ट स्टेपमध्ये बघू. काय होणार आहे बघा. व्हॉट इज द नेम ऑफ दिस रिएजंट? दिस इज कॉल्ड एज अ मर्क्युरिक ॲसिटेट. याचं नाव काय आहे, मर्क्युरिक ॲसिटेट. मी इथं लिहितो मर्क्युरिक ॲसिटेट. मर्क्युरिक ॲसिटेटचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. CH3C डबल बॉन्ड O HgO डबल बॉन्ड O CH3. किती मोठं स्ट्रक्चर आहे बघा. जरा बारकाईन नंतर लिहून घ्या, अगोदर हे चेक करा बघा. हे काय मर्क्युरिक ॲसिटेट जे इथं लिहिले तेच आहे का बघा. पहिल्यांदा रिएजंट कसं आहे बघूया. CH3 आहे का, CH3 आहे. C आहे डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Hg आणि पलीकडे सेम आहे का, इथं ट्वाइस आहे का. परंतु काय करणार आहे आपण याच्यामध्ये, जेव्हा इथून पुढे वापरणार आहे हा जो CH3 आहे ना याला आपण असेटाइल AC म्हणणार. हा जो CH3 आहे ना त्याला सुद्धा आपण काय म्हणायचं, AC. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं होईल, ACOHgOAC होईल का. हेच आपण अशा पद्धतीने मांडू शकतो HgOAC ट्वाइस. दिस इज कॉल्ड एज अ मर्क्युरिक ॲसिटेट. मग आपल्याला काय करायचं आहे, मर्क्युरी एक आहे का, दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ मर्क्युरेशन, ऑक्सिमर्क्युरेशन अँड परत डिमर्क्युरेशन. म्हणजे हा मर्क्युरी एकदा ॲड करायचा, नंतर एकदा मर्क्युरी काढून घ्यायचा, म्हणजे डिमर्क्युरेशन. हा तुमचा रिएजंट झाला. इथं आहे का बघा. परत वॉटर ॲड करायचं आणि परत NaBH4 रिड्युसिंग एजंट ॲड करायचं आहे. आता होतंय काय, इन दिस अल्किन ॲडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. म्हणजे काय होणार आहे, CH3CH2 इथं जो डबल बॉन्ड होता त्याच्या भोवताली वॉटरची ॲडिशन होईल. इकडं काय येईल OH आणि इकडं काय येईल तुमचा H येईल. सी दिस इज द अल्कोहोल. हे काय झालं तुमचं अल्कोहोल. रिॲक्शन कशी झालेली आहे, मार्कोनिकॉफ्स रूलनुसार. रिॲक्शन कशी झाली आहे तुमची, मार्कोनिकॉफ्स रूलनुसार रिॲक्शन झालेली आहे. मार्कोनिकॉफ्स रूल काय आठवतोय का. समजा एखाद्या ठिकाणी रिएजंटमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट असतील, प्लस आणि मायनस असे. एक अनसिमेट्रिकल अल्किन एखाद्या रिएजंट सोबत रिॲक्ट झालं तर मार्कोनिकॉफ्सचा रूल काय होता, हे कंपाऊंड असं स्प्लिट होईल. हा जो प्लस चार्ज आहे, प्लस चार्ज असलेली स्पेसिस इथं कोणाला येऊन अटॅच होणार आहे, जिथं हायड्रोजनची संख्या जास्त असणार आहे, म्हणजे क्राउडिंग कमी असणार आहे. ह्या कार्बनच्या भोवती दोन हायड्रोजन आहेत, ह्या कार्बनच्या भोवती एक हायड्रोजन आणि एक CH3 आहे ना. CH3 म्हणजे मोठा ग्रुप, गर्दी जास्त असणार. मग हा पॉझिटिव्ह पार्ट क्राउडिंग कमी आहे तिथे येतो. पण क्राउडिंग कमी आहे म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणायचं की हा पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला येऊन डबल बॉन्डच्या शेजारी अटॅच होईल की जेव्हा हायड्रोजनची संख्या जास्त आहे. काही काही बुक्समध्ये किंवा आपल्या बोर्ड एक्झामच्या बुकमध्ये किंवा बोर्डच्या बुकमध्ये असं दिलं की निगेटिव्ह पार्ट डबल बॉन्डच्या शेजारच्या अशा कार्बनला येऊन अटॅच होईल ज्या हायड्रोजनची संख्या ऑलरेडी कमी आहे. दॅट इज अ मार्कोनिकॉफ्स रूल. मग वॉटर ॲड होणार. वॉटरचा निगेटिव्ह पार्ट कोणता, वॉटरचा निगेटिव्ह पार्ट कोणता, OH मायनस. पॉझिटिव्ह कुठला, H प्लस. मग हा H प्लस इथून अटॅच झालाय का बघा. सॉरी इथून अटॅच झालाय का, झालाय की. हा OH मायनस इथून अटॅच झालाय का. याचा अर्थ ही रिॲक्शन कशा पद्धतीने होते, अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. लक्षात आलं का. व्हिडिओ पॉज करून ही रिॲक्शन लिहून घ्या. आता आपण याचं एक मेकॅनिझम बघणार आहे का, तर याचं मेकॅनिझम थोडंसं मोठं आहे पण इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे. आपण हे बघून घेऊया. राईट डाऊन दिस मेकॅनिझम, लिहून घ्या. असू दे. चलो लिहिलं, ओके.
आता काय करायचं आहे बघा, मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा ऑक्सिमर्क्युरेशन करून घेऊया, नंतर डीमर्क्युरेशन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा मर्क्युरी ऍड करायचा आहे, नंतर मर्क्युरी काढून टाकायचा आहे. चलो काय बघा, आपला हा एक काय घेतलाय आपण, अल्किन घेतलंय का. हे अल्किन जेव्हा घेतो त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करायचं, मर्क्युरिक ऍसिडेट, पहिल्या स्टेपमध्ये मर्क्युरिक ऍसिडेट ऍड करूया. आता मर्क्युरिक ऍसिडेट लिहायचा कसा, इथं मी 3 पद्धती दिल्या त्या बघा, CH3C डबल बॉन्ड OHG OC डबल बॉन्ड CH3 किंवा ACOHG OAC किंवा HGOAC टॉईस. मी म्हणतोय आपण अशा पद्धतीने लिहूया. इथं लिहूया आपण, हा काय झाला तुमचा, व्हॉट इज दिस, मर्क्युरिक ऍसिडेट, हा तुमचा रिएजंट झाला. आता बघा मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा काय होतंय, हे अल्किन आहे, ह्या मर्क्युरिक ऍसिडेटला पोलराइज करेल. मर्क्युरिक ऍसिडेटला पोलराइज का करणार आहे, तर बिकॉज सी दिस अल्किन इज अ न्यूक्लिओफाइल. अल्किन न्यूक्लिओफाइल आहे. कसं काय न्यूक्लिओफाइल आहे, बिकॉज दिस इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हे जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात, पाय इलेक्ट्रॉन जरा चंचल असतात. चंचलचा अर्थ कळतो का, की इकडे तिकडे बघणारे काय करतात, हे पाय इलेक्ट्रॉन्स थोडेसे डिलोकलाइज आणि चंचल असल्यामुळे हे काय करतील, इलेक्ट्रॉन्स या मर्क्युरिक ऍसिडेटला पोलराइज करतील. पाय इलेक्ट्रॉन्स मी इथे लिहितो बघा, ऑफ अल्किन पोलरायझेस HgO बॉन्ड. आता HgO बॉन्ड कुठं आहे, इथं आहे बघा, इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड, दोन्हीपैकी कुठलाही कन्सिडर का. हा जो Hg आणि O मधला बॉन्ड आहे ना, हे जो पोलरायझेशन कोण करणार, हे इलेक्ट्रॉन्स करते बघा. हे इलेक्ट्रॉन्स असे ह्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता हा जर बॉन्ड पोलराइज झाला तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत, पोलराइज म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड तयार होणार. ह्या मर्क्युरीवर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज येईल, ऑक्सिजनवर स्लाइट निगेटिव्ह चार्ज येईल. का तर ही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कुणाकडे सरकणार आहे. मग इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर ऑक्सिजनकडे सरकली तर ऑक्सिजनवर कुठला चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल, आणि हा बॉन्ड हळूहळू काय होणार आहे, ब्रेक. हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर इथून हे बाहेर पडणार ना, इथून काय बाहेर पडणार आहे, -OAC बाहेर पडेल का. व्हॉट इज दिस AC, असेटाइल. म्हणजे ऍक्च्युअली इथून काय बाहेर पडतंय का बघा, CH3C डबल बॉन्ड O. AC म्हणजे CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस, हा ऍसिटेट ग्रुप बाहेर पडेल का. या पहिल्या स्टेपमधून काय होणार, ऍसिटेट ग्रुप बाहेर पडेल, आणि मग हे डबल बॉन्ड असलेले इलेक्ट्रॉन Hg सोबत काय करतील, इथून असा, हे बघा इथून असा Hg सोबत काय करतील, बॉन्ड तयार करतील का. आणि आपल्याकडे इथे एक नवीन कंपाऊंड मिळेल, CH3CH सिंगल बॉन्ड CH2. हे ॲज इट इज राहील का, हे ॲज इट इज इकडे घेतलंय का. आता काय होईल बघा, हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणासोबत कंबाईन होईल, Hg सोबत, आणि एक नवीनच कंपाऊंड तयार होईल. हे कंपाऊंड तुम्ही प्रोबॅबली पहिल्यांदाच पाहताय. Hg वर पॉझिटिव्ह चार्ज येईल बघा, का तर हे OAC निघून गेलेला आहे. आलं लक्षात. हा एक इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होईल. तुमचं काय होणार, हे इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होईल. इथून काय निघून गेलेलं होतं बघा, इथून काय निघून गेलं होतं, -OAC निघून गेलं होतं. चलो सी, दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन क्लासिकल. हे जे तयार झालं ना, दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन. याला कार्बोकॅटायनच्या प्रॉपर्टीज नसतील, पण पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. ऍट द सेम टाइम याच्यावर सुद्धा थोडासा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि याच्यावर सुद्धा थोडासा पॉझिटिव्ह चार्ज असेल. इथं पॉझिटिव्ह चार्ज कितीवर असणार आहे बघा, 1 2 3. इथं मी दाखवलं नाही, पण तरी ह्याच्यावर सुद्धा काय असतो, एक प्रकारचा पॉझिटिव्ह चार्ज असतो. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन. हा नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन. आता काय बघा, ऍक्च्युली कसं आहे की ही जी स्टेप आहे, सी दिस इज RDS. ही स्टेप आहे ती कुठली आहे, तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. ही काय तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणजे या ओव्हरऑल रिएक्शनचं मेकॅनिझम आहे ते कोणावर डिपेंड असणार आहे, ह्या स्टेपवर. ह्या स्टेपवर म्हणजे काय, ह्या बॉन्डचं पोलरायझेशन जेवढं पटकन होईल तेवढी रिएक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. ह्या जे काय मर्क्युरिक ऍसिड आहे त्याचं पोलरायझेशन जेवढं जास्त, आता त्याचं पोलरायझेशन करणार कोण, ह्या बॉन्डचं पोलरायझेशन केलं कोणी, न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल कोण होता आपला, मर्क्युरिक ऍसिड, सॉरी अल्किन होता. मग ह्या अल्किननं म्हणजे न्यूक्लिओफाइलनं ह्याचं पोलरायझेशन जेवढं फास्ट केलं जाईल तेवढी रिॲक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. आता बघा, मग या अल्किनची पोलरायझिंग पॉवर जेवढी जास्त असेल तेवढं ह्याची रिॲक्शन काय होणार आहे,
फास्ट होणार आहे का? म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन आपण इथं असं लिहा का, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोलरायझिंग पॉवर ऑफ कुणाची? अल्कीन. पोलरायझिंग पॉवर ऑफ अल्कीन. बरोबर आहे. मग ही पोलरायझिंग पॉवर कुणावर डिपेंड असते? दॅट इज डिपेंड ऑन द न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ अल्कीन. न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ अल्कीन. ह्या अल्कीनचं न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर जेवढं जास्त तेवढी त्याची पोलरायझिंग पॉवर काय जास्त. आता न्यूक्लिओफिलिसिटी जास्त म्हणजे काय किंवा न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर म्हणजे काय तर काय, इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जेवढी जास्त असेल, इथे एवढे इलेक्ट्रॉन जेवढे जास्त येतील तेवढे हे इलेक्ट्रॉन ह्याला पटकन अटॅक करतील आणि तेवढं पटकन पोलरायझेशन तेवढी रिॲक्शन काय होणार आहे? फास्ट होणार आहे. मग आता ह्याची न्यूक्लिओफिलिसिटी जेवढी जास्त असेल तेवढी, आता ह्याची न्यूक्लिओफिलिसिटी कशी काढायची? मी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स देतो. फॉर एक्झाम्पल Cl CH2 CH डबल बॉन्ड CH2 हे एक अल्कीन आहे. तुम्हाला बी नावाचं एक अल्कीन देतो मी, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 आणि तुम्हाला C एक अल्कीन देतो, CH3O CH2 CH डबल बॉन्ड CH2. या एका अल्कीनच्या ऐवजी हे 3 अल्कीन घेतले असते तर ह्याच्यामध्ये कुणाची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे, ह्याच्यामध्ये कुणाची न्यूक्लिओफिलिसिटी जास्त आहे ते आपल्याला बघायचं आहे. अकॉर्डिंगली उद्या तुम्हाला एखादा क्वेश्चन असा असू शकतो की आउट ऑफ दिस फोर अल्किन्स which alkenes undergoes the hydration by oxymercuration demercuration in a fast fashion. ह्याच्यात कुणाचं ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन फास्ट होईल तर ज्याची न्यूक्लिओफिलिसिटी जास्त, ज्याची पोलरायझिंग पॉवर जास्त. आता पोलरायझिंग पॉवर म्हणजे काय, या डबल बॉन्डच्या ठिकाणी जेवढी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त तेवढी पोलरायझिंग पॉवर जास्त, तेवढी न्यूक्लिओफिलिसिटी जास्त. मग आता काय केलंय बघा आपण इथं बघा, हा क्लोरीन आहे. क्लोरीन काय करणार, इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप आहे. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप म्हणजे मायनस हा इफेक्ट असणार ह्याचा. मग हा इलेक्ट्रॉन विथड्रॉ करून घेणार तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील का? जर आपल्या इंडक्टिव्ह इफेक्टमुळे ह्या क्लोराईडच्या किंवा क्लोरीनच्या इंडक्टिव्ह इफेक्टमुळे जर हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होत असतील तर हिथली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली का कमी झाली? हिथलं इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी झालं आणि हिथलं इलेक्ट्रॉनचं प्रमाण जर इकडे गेल्यामुळे कमी झालं तर ह्याची पोलरायझिंग पॉवर काय झाली? कमी झाली. चलो, हा CH3, हा CH3 इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. बघा हा जो जसा क्लोरीन इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप होता तसा हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार आहे. मग हा जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर हा इलेक्ट्रॉन इकडे देणार ना. मग इकडे जर इलेक्ट्रॉन दिले तर हा कुठला इफेक्ट? प्लस हा इफेक्ट, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये जर इलेक्ट्रॉन इकडे दिले तर इथली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढेल का कमी होईल? आणि इथली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर वाढली तर पोलरायझिंग पॉवर वाढली, म्हणजे ह्याची काय झाली? न्यूक्लिओफिलिसिटी वाढली, म्हणजे ह्याचा रेट ऑफ रिॲक्शन काय झाला? जास्त झाला. मग पहिल्या ए आणि बी मध्ये कम्पेअर केलं तर कुठलं अल्किन ही रिॲक्शन फास्टली देईल? सेकंड. व्हॉट अबाउट दिस थर्ड? हा मिथॉक्सी ग्रुप आहे का? ऑलरेडी ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे स्वतःचे इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. ह्याचा प्लस आय इफेक्ट हा सगळ्यात जास्त असतो. ह्याच्यापेक्षा ह्याचा प्लस आय इफेक्ट जास्त, म्हणजे इथनं इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त आहे. सी दिस इज द स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग हा जर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर इथली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इथल्यापेक्षा कशी असेल? जास्त असेल. ह्याची पोलरायझिंग पॉवर जास्त असेल. मग ह्या तिन्हीपैकी सी ची पोलरायझिंग पॉवर जास्त, त्याच्यापेक्षा बी ची कमी, त्याच्यापेक्षा ए ची कमी, असा सिक्वेन्स असेल का? बघ आले ना. मग काय आपण केलं इकडे, या रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोलरायझिंग पॉवर, रेट इज डायरेक्टली न्यूक्लिओफिलिसिटी किंवा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स ऑन अल्किन. अल्किनवर जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त असतील तेवढं तुमचं काय असणार आहे? पोलरायझिंग पॉवर जास्त, आणि ह्या रिॲक्शनचा रेट काय असणार आहे? जास्त असणार आहे. हे लिहून घ्या बघू. घेतलं का लिहून? चलो, लिहून घेतलं. आता आपल्याला काय आलेलं आहे? एक नॉन क्लासिकल कार्बोकॅटायन आलाय का? त्याच्यामध्ये काय झालं आता आपण पुढं जाऊया. चलो, हे लिहून घेतलं. RDS कोणावर डिपेंड असते? दॅट इज द रेट ऑफ पोलरायझिंग पॉवर ऑफ अल्किन वर. ज्याची न्यूक्लिओफिलिसिटी जास्त तो अल्किन ही रिॲक्शन फास्ट देणार आहे. आता काय करायचं आहे? अजून ऑक्सिमर्क्युरेशन संपलेलं नाही. काय करायचं आहे? हा जो नॉन क्लासिकल घेतलाय आपण कुठला कार्बोकॅटायन, तो असा आहे का बघा.
बरोबर आहे. ह्याच्यावर स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावर स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावर सुद्धा स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्याच्यावर स्लाइट नाही, ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ह्याच्यावर अटॅक कोण करणार आहे? पहिली रिॲक्शन बघा, पहिली रिॲक्शन जेव्हा मी पहिली दिलेली होती त्याच्यामध्ये असं होतं का, पहिला रिएजंट होता मर्क्युरिक ऍसिड, दुसरा होता वॉटर. वॉटर असा होता का, इकडे लक्ष द्या, वॉटर इज अ न्यूक्लिओफाईल. वॉटर कोण आहे? न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल कोणावर अटॅक करणार? जिथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत तिथं. आता काय करेल, हा वॉटर आयदर या कार्बनवर अटॅक करेल किंवा इकडे पण अटॅक करेल, दोन्ही पॉसिबिलिटी. कारण ह्या कार्बनवर स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. परंतु हा वॉटर आहे तो इथं अटॅक करणार जास्त, इथं करण्याची शक्यता कमी आहे. का कमी आहे? आता आपण काय करा, दोन्ही शक्यता बघूया. या ऑक्सिजन या वॉटरनं समजा याच्यावर अटॅक केला तर काय होईल, ह्या कार्बनला ह्याच्याशी बॉन्ड तयार करता येईल का असा? त्यासाठी ही इलेक्ट्रॉनची पेअर कुणाकडे येणार? Hg येईल का? मग आपलं स्ट्रक्चर असं राहील का? काही काळासाठी हे स्ट्रक्चर असेल का? CH3CH. समजा ही इलेक्ट्रॉनची पेअर, तर वॉटरनं अटॅक करायचं आहे अजून, हे लक्ष द्या इकडे बघा. ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं कोणाकडे आली? Hg आली, तर इथं कुठला चार्ज येईल? प्लस चार्ज येईल. हा कार्बोकॅटायनच तयार होईल का? आणि इथं काय राहिलं मग शेवटी? CH2 आणि खाली त्याला HgOAC अटॅच होईल. बरोबर आहे. आता काय, समजा ही इलेक्ट्रॉनची पेअर जर इकडे आली, हिथली इलेक्ट्रॉनची पेअर जर इकडे आली तर वॉटर हिथं अटॅक करणार आणि हिथं कुठला चार्ज येणार? प्लस चार्ज येणार आहे. तेही पाहूया आपण. काय तयार होईल तुमचं? CH3CH HgOAC आणि इकडं काय? CH2+. आता बरं काय बघा, इथं तुमचा एक कार्बोकॅटायन तयार झाला, इथं सुद्धा तुमचा काय झाला? कार्बोकॅटायन तयार झाला. इथं जो कार्बोकॅटायन तयार झाला तो 2 डिग्री कार्बोकॅटायन, इथं जो तयार झाला तो 1 डिग्री कार्बोकॅटायन. आउट ऑफ दिस 2 कंपाऊंड्स विच कंपाऊंड इज मोर स्टेबल? हे लेस स्टेबल आहे किंवा अनस्टेबल आहे, त्यामुळे तयार होताना हे होणार आहे. आलं लक्षात? मग आपण हे नाही लिहिले तरी चालेल. मग मला सांगा, याच्यामध्ये वॉटर कोणावर अटॅक करेल? सेंटरच्या कार्बनवर किंवा उजव्या कार्बनवर? वॉटरनं जर ह्याच्यावर अटॅक केला तर सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होणार आहे, म्हणून वॉटर काय करेल? ह्याच्यावर अटॅक करेल. इथंपर्यंत क्लिअर झालं का? आलं लक्षात? आता काय झालं बघा, इथं कार्बोकॅटायन तयार झाला. आता जेव्हा कार्बोकॅटायन ज्या ज्या मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार होतं तिथं वरून आणि खालून दोन्हीकडून, कारण कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर असं प्लेनर असतं, त्याला वरून आणि खालून दोन्हीकडून पण काय होत असतो? न्यूक्लिओफाईलचा अटॅक पॉसिबल असतो. त्यामुळे इथं तुमची जी ॲडिशन होणार आहे ते दोन्ही बाजून होऊ शकते, सीन पण होऊ शकते आणि अँटी पण होऊ शकते. इथं सीन ॲडिशन होणार नाही, इथं सीन ॲडिशन होणार नाही. हा लक्षात? अँटी दोन्हीकडून पण होऊ शकतात, कारण प्लस चार्ज असल्यामुळे कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर तुम्हाला प्लेनर माहीत आहे. चलो आता काय करायचं इकडे लक्ष द्या. हा वॉटर याच्यावर अटॅक करेल का? या कार्बनवर अटॅक करणार आहे. या कार्बनवर अटॅक करणार तर काय होईल? इथंच दाखवूया. हे बघा असं होतं, इथं हा H त्याचा होता, तर वॉटरने इथं अटॅक केला का? वॉटरनं समजा इथं अटॅक केला तर वॉटर असा अटॅच होईल का? OH2 म्हणून वॉटर अटॅक करेल. वॉटरचा ऑक्सिजन ह्याला अटॅच झाला की वॉटरच्या ऑक्सिजनवर कुठला चार्ज येणार आहे? प्लस चार्ज येणार आहे. मग ह्या बॅलन्स करण्यासाठी किंवा कम्पेन्सेट करण्यासाठी ही इलेक्ट्रॉनची पेअर इकडे घेतली जाईल. मग इथून काय बाहेर पडेल? H+ बाहेर पडणार. आणि हा H+ कोण घेणार आहे माहिती आहे का? येस, हा मगाशी पहिल्या रिॲक्शन मध्ये बाहेर पडला ऍसिडिटायन आहे का? ऍसिडिटायन असा होता का? CH3COO-. ह्याच्यामध्ये हा H+ ऍड झाला की इथं राहिलं काय शेवटी तुमचं बघा, चेक करा. CH3CH सिंगल बॉन्ड OH CH2HgOAC. बरोबर आहे का बघा? प्लस काय? CH3COOH. ह्याच्यामध्ये हा H+ ऍड झाला ना. आता इथं काय झालं बघा, OH अटॅच झालं. अँड सी दिस इज कॉल्ड ॲज अ मर्क्युरेशन. ह्याला आपण काय म्हणतो? मर्क्युरेशन. ऑक्सिमर्क्युरेशन. मर्क्युरेशन आहे, ऑक्सिमर्क्युरेशन. मर्क्युरी ऍड केला ना आपण. आता हा मर्क्युरी काय करायचा? आपल्याला काढून टाकायचा. हा मर्क्युरी काढून टाकायचा. मग त्या प्रोसेसला नाव काय देऊया आपण? त्या प्रोसेसला नाव काय द्या? डिमर्क्युरेशन. ह्याला आता डिमर्क्युरेशन कसं करायचं? तर आपला तिसरा रिएजंट ऍड करायचा. इकडे बघा, तिसरा रिएजंट कोणता होता? तिसरा रिएजंट कोणता होता आपला? Na
BH4 इन प्रेझेन्स ऑफ बेसच्या प्रेझेन्समध्ये काय करायचं आहे आपण, हा रिड्युसिंग एजंट ऍड करायचा. वाय दिस इज रिड्युसिंग एजंट, बिकॉज इट रिड्युसेस दिस कंपाऊंड. हा या कंपाऊंडचं रिडक्शन करेल. कंपाऊंड रिडक्शन कसे करेल, दिस विल प्रोव्हाइड हायड्राइड. हा काय तयार करून देईल माहिती आहे का, हायड्राइड. हायड्राइड म्हणजे काय ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, H-. हा जो NaBH4 आहे तो OH- प्रेझेन्समध्ये हायड्राइड देईल. मग ह्यातून बाहेर पडायला H- जो हायड्राइड आहे तो ह्यात ऍड होईल. आलं लक्षात. आता कसं ऍड होईल बघा, इकडे बघा. ही इलेक्ट्रॉनची पेअर कुणाकडे येणार आहे, मर्क्युरीकडे आली. समजा ही इलेक्ट्रॉनची पेअर मर्क्युरीकडे Hgकडे आली तर ह्या कार्बनवर कुठला चार्ज येईल, प्लस. आणि मग ह्यातून बाहेर पडलेला H- जर ह्याला अटॅच झाला तर स्ट्रक्चर काय राहील तुमचं, CH3CH वर OH आपला CH2 आणि हा H- कुठला H- आला होता, ह्या रिड्युसिंग एजंट पासून आलेला. आणि हे काय झालं, तुमचा फायनल प्रोडक्ट तयार झाला का बघा. आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झालं का, पहिल्या रिॲक्शन मध्ये बघितलं तुमचं लक्ष देईल की आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार ह्याच्यामध्ये झालेलं आहे. मग ही जी ऍडिशन ऑफ वॉटर झाली, सी दिस ओव्हरऑल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. लक्षात आलं का. आता बघा इथून इकडं आलो आपण तर ऍडिशन ऑफ वॉटर झालेली दिसते का, काय झालेलं आहे, ऍडिशन ऑफ वॉटर झालेलं आहे. बट ऍडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल और अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. बघा जी ऍडिशन झाली ती कोणा पद्धतीने झाल्या, मार्कोनिकॉफ्स रूल नुसार झाली का अँटी मार्कोनिकॉफ्स नुसार झाली, कुठल्यानुसार झाली, मार्कोनिकॉफ्स नुसार झाली. बघा OH मधल्या कार्बनला आलाय का, कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनला, आणि H जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बनला आलाय, म्हणजे दिस रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. लक्षात आलं का. आता काय करायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. मी तुम्हाला एक काही क्वेश्चन्स देतो, ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. व्हिडिओ पॉज करा. चला आता काय करायचं आहे, हा एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. मी जसं तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण काय काय 3 मेथड ऑफ प्रिपरेशन बघितल्या. कुणापासून, अल्किन पासून अल्कोहोल करायच्या 3 मेथड पाहिल्या. पहिली मेथड कुठली होती, ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन होतं. तर मी सांगितलं होतं की आपण 3 मेथड बघूया. पहिले ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन, दुसरं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, तिसरं ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन, आणि चौथ्या स्टेपमध्ये मी असं की तिन्हीवरचे मिळून मिक्स असे आपण काही क्वेश्चन बघणार आहे. हा क्वेश्चन मिक्स क्वेश्चन आहे. काय आहे हे, एक तुम्हाला अनसिमेट्रिकल अल्किन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण इथं ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन करणार आहे का बघा. समजा आपण इथं ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन केलं तर रिॲक्शन कशी होणार, 3 वेगवेगळे आहेत. हे ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन आहे, हे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, आणि हे ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन आहे. प्रोडक्ट्स कसे वेगवेगळे तयार होतात फक्त चेक करा. चलो ह्याच्यामध्ये काय होणार आहे, पहिला हा H+ इथं ऍड होईल का, इथं ऍड झाला तर इथं काय तयार होईल, तुमचा कार्बोकॅटायन तयार होईल, आणि त्या कार्बोकॅटायनला OH- अटॅच करेल, म्हणजे इथं आपलं स्ट्रक्चर असणार CH3CH OH होईल का बघा. आपलं काय होणार, हे कंपाऊंड तयार होणार आहे. ह्या कंडिशन मध्ये काय झालं होतं, आपला कार्बोकॅटायन तयार झाला होता. इथं काय तयार झालं होता, कार्बोकॅटायन तयार झाला होता. इथं काय होत असते, सीन ऍडिशन होत असते. शिवाय रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. दुसऱ्यामध्ये काय होणार आहे, दुसऱ्यामध्ये काय होणार आहे, B2H6 हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे. म्हणजे काय होणार आहे, रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. म्हणजे रिॲक्शन अशी होईल का, प्रोडक्ट CH3CH2CH2OH. आता इथं काय होणार आहे, रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनिकॉफ्स रूल, ऍडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस बाय सीन ऍडिशन. बरोबर आहे का. चलो हा रिएजंट कुठला आहे, ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन, आणि ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मध्ये वॉटर ऍड होतं, ते कुठल्या मेथड नव्हतं, मार्कोनिकॉफ्स रूल नुसार. म्हणजे इथं काय झालं तुमचं CH3CHOH आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये काय झालं, मार्कोनिकॉफ्स रूल झाला, शिवाय ऍडिशन कशी झाली तुमची, सीन अँड अँटी दोन्ही पण होणार आहे. सीन अँड अँटी दोन्ही का होणार आहे, तर इथं इंटरमिडिएट एक कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार झाल्यामुळे न्यूक्लिओफाइल अटॅक वरून पण होऊ शकतो, खालून पण होऊ शकतो. आलं लक्षात. हे क्लिअर झालं का, व्यवस्थित समजलं का. म्हणजे एकाच कंपाऊंडचा 3 वेगवेगळ्या रिएजंट सोबत 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतील. 3 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होताना हे 2 एकसारखे दिसत आहेत, पण ह्याचं मेकॅनिझम काय असतं तुमचं वेगळं असणार आहे. आता काय करूया बघा, सेम रिएजंट ठेवूया आणि कंपाऊंड वेगळं घेऊया. चलो
सेम रिएजंट घेऊया. हे तिन्ही रिएजंट घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दिलं. आता थोडंसं किचकट एक्झाम्पल देतो आणि दिस विल बी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस लेक्चर. या लेक्चरचं शेवटचं एक्झाम्पल असेल. याची मला रिॲक्शन करून तुम्ही दाखवायचे आहे. कुठलं आहे इकडे बघा. CH3C CH3 CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि ह्याचे मला ह्या तिघांची रिॲक्शन करून दाखवायचे. सो दिस इज द होमवर्क फॉर यू. पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा, लिहून दाखवा, मग काय करूया आपण ह्याचा आन्सर काढायचा प्रयत्न करूया. चलो, आय होप की झाला असेल. कसा आला आन्सर? ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन आहे म्हणजे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. हे कुठलं आहे? अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. आणि इथं सुद्धा कसं होणार आहे? अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल होणार आहे. आता काय करायचं आहे? मार्कोनिकॉफ्स रूलमध्ये रूलनुसार OH इथं यायला पाहिजे का नाही? OH इथं काय यायला पाहिजे? तर ही इलेक्ट्रॉन्स पेर इकडे गेले, इथं कार्बोकेटाईन तयार होईल का नाही? पण इथं 1 to हायड्राईड शिफ्ट 1 to मिथाइल शिफ्ट होण्याचे चान्सेस आहेत. का तर टर्शरी कार्बोकेटाईन इथं तयार होईल आणि इथं प्लस चार्ज येईल आणि मग OH इथं येईल. ऍक्च्युली ह्याचा प्रोडक्ट असा यायला पाहिजे बघा. CH3C CH3OH CH इकडं CH3 सिंगल बॉन्ड CH3 असं प्रोडक्ट तयार झालाय का चेक करा. झाला असा. म्हणजे तुम्ही असं म्हणू का की मार्कोनिकॉफ्स रूलनुसार OH इथं येऊन अटॅच होईल. OH इथं येऊन अटॅच होणार नाही. ऍडिशन मार्कोनिकॉफ्स रूलनुसारच होणार आहे. का तर पहिल्यांदा H प्लस इथं येऊन अटॅच होईल, इथं कार्बोकेटाईन तयार होईल, हे शिफ्ट होईल, टर्शरी कार्बोकेटाईन तयार होईल आणि स्टॅबिलिटीसाठी टर्शरी झाला की मग OH येऊन अटॅच होईल. चलो, व्हॉट अबाउट दिस हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोडक्ट असा आलाय का? अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. इथं काही खूप मोठं लॉजिक लावायची गरज नाहीये. आला का असा प्रोडक्ट? अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल ज्याला जास्त हायड्रोजन आहे त्याला OH जाणार, ज्याला कमी हायड्रोजन आहे त्याला हायड्रोजन जाणार. व्हॉट अबाउट दिस? रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल. पण इथं कार्बोकेटाईन तयार होणार नाही, रिअरेंजमेंट होणार नाही, डायरेक्ट इथं OH येईल, इथं H येईल. म्हणजे तुमचा CH3C CH3 CH3 CHOH CH3. आता याच्यामध्ये काय झालं? इथं मार्कोनिकॉफ्स रूल, इथं मार्कोनिकॉफ्स रूल असून सुद्धा प्रोडक्ट वेगळे आहेत का बघा. हा फरक राहणार आहे. आलं का लक्षात? दिस इज ऑल अबाउट युअर ऑक्सिमर्क्युरेशन अँड डिमर्क्युरेशन. आय होप की तुम्हाला समजलेलं असावं. अशा प्रकारचे बरेचसे क्वेश्चन तुम्ही काय करू शकता? ट्राय करू शकता. चलो थांबूया इथं आपण. थँक्यू.